हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत कूड या शब्दाचा इंग्लिशमध्ये कसा वापर करायचो. कूड हे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि या सहाय्यकारी क्रियापदाचा इंग्लिशमध्ये कसा वापर करू. कूड या शब्दासोबत, कूड या सहाय्यकारी क्रियापदासोबत मेन वर्ब्स हा फर्स्ट फॉर्म मध्ये येतो, जसं की कुड प्लस V1. ओके, सो त्याचा कूडचा पहिला उपयोग आपण पाहणार आहे. नंबर 1, पास्ट मधली जी ॲबिलिटी आहे, पास्ट मधली जी शक्यता आहे ते वर्तवण्यासाठी आपण कूडचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, when I was angered, or you can say when I was angry, I could run very fast. When I was angry, I could run very fast. नंबर 2, कूडचा उपयोग एखादी गोष्ट आपण करू शकलो नाही किंवा करू शकलोच नाही तर त्यावेळेस आपण कूडचा उपयोग करू शकतो. उदाहरण पाहायचं झालं तर, आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. We could not reach on a time. Or we can say we could not reach on a time. नंबर 3, आपण कॅन तर वापरतोच, पण कॅनचं अधिक नम्रपणे किंवा एखाद्याला पोलाइटली आपण बोलायचे, नम्रपणे एखादी गोष्ट एखाद्या समोर ठेवायची किंवा परमिशन एखाद्याची घ्यायची, त्यावेळेस आपण कूडचा उपयोग करतो. जसे की, मला ही गोष्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता का? आपण कसं म्हणू शकतो? कुड यू प्लीज हेल्प मी टू रिझॉल्व्ह दिस इश्यू. अगेन आय एम रिपीटिंग नाव. कुड यू प्लीज हेल्प मी टू रिझॉल्व्ह दिस इश्यू. म्हणजे एखाद्याला नम्रपणे आपण जेव्हा विचारायचं त्यावेळेस कूडचा आपण वापर करतो. नंबर 4, एखादी गोष्ट म्हणजे आपण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये सुद्धा कूडचा वापर करू शकतो. जसं की आपण म्हणू शकतो ना, की माझ्याकडे जर जास्त वेळ असता तर मी हे काम पूर्ण करू शकलो असतो. माझ्याकडे जर जास्त वेळ असता तर मी हे काम पूर्ण करू शकलो असतो. हाऊ वी कॅन से दॅट? इफ आय हॅड अ मोर टाइम आय कुड फिनिश दिस प्रोजेक्ट. रिपीटिंग नाव. इफ आय हॅड अ मोर टाइम आय कुड फिनिश दिस प्रोजेक्ट. नंबर 5, एखाद्या गोष्टीचे पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी किंवा असं होऊ शकतं या पॉसिबिलिटीसाठी सुद्धा आपण कूडचा उपयोग करतो. जसं की आपण म्हणू शकतो की आता काही वेळात किंवा थोड्या वेळानंतर पाऊस येऊ शकतो, पाऊस होऊ शकतो, पाऊस पडू शकतो. तसं आपण कूडचा वापर करू शकतो. कसा? इट कुड रेन लेटर टुडे. हाऊ वी कॅन से? इट कुड रेन लेटर टुडे. नंबर 6, एखाद्याला आपण सजेशन देण्यासाठी किंवा एखाद्याला आपण ॲडवाइस देण्यासाठी आपण कूडचा उपयोग करू शकतो. जसं की आपण म्हणू शकतो, एखाद्याला आपण कॉल करतोय, तो आता उचलत नाही, मग आपण त्याला म्हणू शकतो किंवा ॲडवाइस देऊ शकतो की बाबा आता तुझा कॉल उचलत नाही ना, तर मग तू उद्या त्यांना परत कॉल ट्राय करू शकतोस. हाऊ वी कॅन से दॅट? You could try calling them again tomorrow. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कंडिशनमध्ये, वेगवेगळ्या सिच्युएशनला, वेगवेगळ्या पद्धतीने आपण कूडचा उपयोग करू शकतो. अशाच छोट्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. युअर सपोर्ट वुड बी ग्रेटली अप्रिशिएटेड. थँक्यू.